जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आहे संख्या व गणितीय क्रिया। गणितामध्ये संख्यांच्या चिन्हांना प्रचंड महत्व आहे। आपल्याला संख्या दिलेल्या असतील तर त्याचे चिन्ह इंडिकेट केले असतील त्याच्यावरून आपल्याला उदाहरण सोडवावे लागतात। लक्ष द्या आता, जसं आता ही 5 आहे, 10 आहे, 15 ही एक संख्या आहे। संख्येच्या डावीकडे म्हणजे संख्येच्या आधी आपण काय करतो, चिन्ह इंडिकेट करतो। जसं इथं काहीच नाही म्हणजे ही संख्या प्लस आहे किंवा हिला धन संख्या म्हणतो आपण। तर आता -10 आहे, तर आपण 10च्या आधी हा मायनसचा चिन्ह दिलाय, म्हणून ही काय -10 ही -15। म्हणजे आपण हे समजतो की संख्येच्या जी काही संख्या आहे त्याच्या अगोदर काय असतं, चिन्ह इंडिकेट केलेला असतो। ज्या संख्येच्या आधी अगोदर चिन्ह आहे राहत नाही त्याला आपण प्लस आहे असं गृहीत धरतो, म्हणजे आपल्याला प्लस लिहायची गरज नाही। ठीक आहे, लक्ष द्या। आपल्याला शिकायचं आहे संख्या व गणिती क्रिया। संख्या व गणिती क्रिया। बघा, सगळ्यात पहिले आपल्याला बेरीज व वजाबाकी, बेरीज व वजाबाकी करताना गणितीय क्रिया काय, बेरीज व वजाबाकी करताना चिन्हांचे नियम बघायचे आहेत। बेरीज व वजाबाकी करताना चिन्हांचे नियम। लक्ष द्या, पहिली संख्या दुसरी संख्या क्रिया उत्तराचे चिन्ह उदाहरण। लक्ष द्या, पहिल्या संख्येचे चिन्ह समजा प्लस आहे, दुसऱ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे, तर क्रिया होते बेरजेची। क्रिया कशाची होते, बेरजेची। उत्तरात चिन्ह येते प्लस। ठीक आहे, लक्ष द्या, 5 अधिक 10 बरोबर किती, 15। ही 5 आहे, या संख्येला कोणतं चिन्ह आहे, प्लसचा। काहीच दिसत नाही म्हणजे प्लसचं चिन्ह आहे। आपण याला तुम्हाला समजण्यासाठी आपण लिहून घेऊ। दुसरी गोष्ट, दुसरा आहे मायनस। पहिल्या संख्येचे चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह मायनस। क्रिया कशाची होते, बेरजेची। क्रिया कशाची, बेरजेची। उत्तरात चिन्ह काय, मायनस। ठीक आहे, उदाहरण बघा, -10 -15 बरोबर किती, मायनस मायनस प्लस, म्हणजे 10 आणि 15 25, आणि उत्तरात चिन्ह काय, मायनस। ठीक आहे, पहिल्या संख्येचे चिन्ह प्लस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह प्लस। क्रिया कशाची, बेरजेची। उत्तरात चिन्ह प्लस, उदाहरण दिलं आहे। पहिल्या संख्येचे चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह मायनस। क्रिया कशाची, बेरजेची। उत्तराचे चिन्ह काय, मायनस, हा उदाहरण। ठीक आहे, त्याच्यानंतर पहिल्या संख्येचे चिन्ह प्लस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह मायनस। क्रिया कशाची, वजाबाकीची। क्रिया कशाची, वजाबाकीची। उत्तराचे चिन्ह काय राहील, मोठ्या संख्येचे। कशाचे, मोठ्या संख्येचे। ठीक आहे, लक्ष द्या, -25 प्लस 25, पहिल्या संख्येचे चिन्ह प्लस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह मायनस, -8। ठीक आहे, पहिल्या संख्येचे चिन्ह प्लस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह मायनस। क्रिया कशाची होते, वजाबाकीची। उत्तरात चिन्ह काय, मोठ्या संख्येचे। ठीक आहे, 25 मधून 8 गेले, किती राहिले, 17। मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे, 25। मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे, प्लस, म्हणजे प्लस लिहिलं नाही लिहिलं तरी चालते, पण आपण समजण्यासाठी मोठ्या संख्येचे चिन्ह काय राहील, प्लस। ठीक आहे, त्याच्यानंतर पहिल्या संख्येचे चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह प्लस। पहिल्या संख्येचे चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह प्लस। क्रिया कशाची, वजाबाकीची। उत्तरात चिन्ह काय, ते मोठ्या संख्येचे। उत्तरात चिन्ह मोठ्या संख्येचे। ठीक आहे, लक्ष द्या, -10 + 3
पहिल्या संख्येत चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येत चिन्ह प्लस, मायनस प्लस मायनस, क्रिया कशाची? वजाबाकीची. म्हणजे 10तून 3 गेले किती? 7. ठीक आहे. पण उत्तरात चिन्ह काय राहील? मोठ्या संख्येचे. आता मोठी संख्या कोणती आहे? 10. 10ला कोणतं चिन्ह आहे? मायनस. समजते इथपर्यंत? समजले इथपर्यंत? आपण काय शिकत आहोत एक वेळा पटकन रिवाइज करून टाकू. संख्या व गणिती क्रिया. बरोबर आहे. बेरीज व वजाबाकी करताना चिन्हांचे नियम. कोणाचे? बेरीज व वजाबाकी करताना चिन्हांचे नियम. पहिल्या संख्येचे चिन्ह काय? पहिल्या संख्येचे चिन्ह आणि हा दुसऱ्या संख्येचे चिन्ह. दुसऱ्या संख्येचे चिन्ह. पहिल्या संख्येचे चिन्ह, दुसऱ्या संख्येचे चिन्ह, क्रिया, उत्तराचे चिन्ह. बरोबर आहे. क्रिया कशाचे आणि उत्तराचे चिन्ह. उदाहरण लक्ष द्या. आता पहिल्या संख्येत चिन्ह काय? प्लस. दुसऱ्या संख्येत चिन्ह प्लस. क्रिया कशाची? बेरजेची. उत्तरात चिन्ह काय राहील? प्लस. हा उदाहरण आहे. ठीक आहे. दुसरी संख्या, पहिल्या संख्येचे चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह मायनस, क्रिया कशाची? बेरजेची. उत्तरात चिन्ह मायनस. हा उदाहरण. पहिल्या संख्येचे चिन्ह प्लस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह मायनस, क्रिया कशाची? वजाबाकीची. उत्तरात चिन्ह काय राहील? मोठ्या संख्येचे. हा उदाहरण आहे. पहिल्या संख्येचे चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह प्लस, क्रिया कशाची? वजाबाकीची. उत्तरात चिन्ह काय? मोठ्या संख्येचे. ठीक आहे. लक्ष द्या. तुम्ही आणखी एक शॉर्टकट म्हणून माहित ठेवू शकता. जर सारखे चिन्ह असतील, काय असतील? सारखे चिन्ह असतील तर क्रिया कशाची असते? बेरजेची. ठीक आहे. सारखे चिन्ह असतील म्हणजे इकडे प्लस प्लस आहे, सारखे चिन्ह आहेत म्हणून क्रिया बेरजेची. इकडे मायनस मायनस आहे म्हणून क्रिया बेरजेची. जर चिन्ह वेगळे असतील, इकडे प्लस आहे इकडे मायनस आहे, इकडे मायनस आहे इकडे प्लस आहे, चिन्ह वेगळे वेगळे म्हणजे क्रिया कशाची? वजाबाकीची. ठीक आहे. आता इकडे प्लस आहे उत्तरात चिन्ह प्लस राहील, इकडे मायनस आहे उत्तरात चिन्ह मायनस. याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, मोठ्या संख्येत चिन्ह. बरोबर आहे. उत्तरात चिन्ह काय राहील? मोठ्या संख्येचे. म्हणजे इकडे मायनस आहे, प्लस आहे, मायनस आहे. त्याच्यात मोठी संख्या कोणती आहे? 6. मोठी संख्या कोणती आहे? 25. ठीक आहे. म्हणून काय? मोठ्या संख्ये चिन्ह प्लस. इकडे मोठी संख्या कोणती आहे? 10. म्हणून 10 मायनसचे चिन्ह कोणाचे आहे? 10चे. म्हणून 10 ही मोठी संख्या आहे. मोठ्या संख्ये चिन्ह मायनसचे. इकडे उत्तरात चिन्ह. ठीक आहे. समजलं एवढं? चला पुढे जाऊया. आता दुसरा आहे गुणाकार व भागाकार करताना. गुणाकार व भागाकार करताना चिन्हांचे नियम. काय? गुणाकार व भागाकार करताना चिन्हांचे नियम. लक्ष द्या. पहिल्या संख्येत चिन्ह प्लस गुणिले गुणाकार, दुसऱ्या संख्येत चिन्ह प्लस, बरोबर काय होते? प्लस. समजते? प्लस गुणिले प्लस प्लस, मायनस गुणिले मायनस, बरोबर प्लस. ठीक आहे. क्रिया कशाची होते? बेरजेची. प्लस गुणिले मायनस मायनस, मायनस गुणिले प्लस मायनस. ठीक आहे. म्हणजे सारखे चिन्ह असतील तर प्लस आणि वेगळे वेगळे चिन्ह असतील तर मायनस. भागाकार आहे ते सेम आहे. प्लस भागिले, हा भागाकारात चिन्ह आहे, प्लस बरोबर प्लस, मायनस भागिले मायनस बरोबर मायनस, प्लस भागिले मायनस बरोबर मायनस, मायनस भागिले प्लस बरोबर सॉरी हा मायनस. लक्ष द्या. मायनस भागिले मायनस प्लस, प्लस भागिले मायनस मायनस, मायनस भागिले प्लस मायनस. सॉरी इथं वर चुकलं होतं. समजलं इथपर्यंत? काय शिकलो आपण? संख्या व गणिती क्रिया. याच्यावरती उदाहरण बघायचे आहेत आपल्याला. मित्र लक्ष दे. आपल्याला याच्यावरती उदाहरण बघायचे आहेत. आपण पहिले काय बघितलं? बेरीज आणि वजाबाकी. बरोबर. बेरीज आणि वजाबाकी बघितलं. आता काय? गुणाकार आणि भागाकार. ठीक आहे. चला यात एकदा रिव्हिजन घेतो. गुणाकार करताना प्लस गुणिले प्लस प्लस, मायनस गुणिले मायनस प्लस, त्याच्यानंतर मायनस प्लस गुणिले मायनस मायनस, मायनस गुणिले प्लस मायनस. तसंच भागाकारात सेम आहे. प्लस भागिले प्लस प्लस, मायनस भागिले मायनस प्लस, प्लस भागिले मायनस मायनस, मायनस भागिले प्लस मायनस. ठीक आहे. समजलं? चला उदाहरण घेताना आणखी समजून घेऊ. लक्ष द्या. आता तुम्ही जरा वही वगैरे, वही पेन वगैरे घेऊन बसत जा. म्हणजे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सोडवायला किंवा जे तुम्हाला माहित नाही तुम्ही लिहू शकता, नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. लक्ष द्या.
तुम्ही आता लिहिताना जर नोट वगैरे असेल, तुमचं पुस्तक बुक काही असेल, तर तुम्ही याच्यात नियम आहेत आपले काही, ते नियम समजून घ्यायचे. ठीक आहे. नियम पहिला आहे, त्याच्यावरचे आपण उदाहरणं पाहणार आहोत. लक्ष द्या. आता नियम पहिला काय म्हणतो. नियम पहिला आहे, जर गणितामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकीची चिन्ह असतील, गणितामध्ये जर फक्त बेरीज आणि वजाबाकीचे दोनच प्रकारचे जर चिन्ह असतील, तर उदाहरण आपल्याला डावीकडून उजवीकडे सोडवत न्यायचं आहे. ठीक आहे. काय आहे हा पहिला नियम आहे. मी तुम्हाला याचा शॉर्टकट सांगणार आहे. लक्ष द्या. आता प्रश्न कसा आहे, सोप्या प्रश्नापासून जाऊ आपण. लक्ष द्या. प्रश्न पहिला, 8 + 13 + 28 -8 + 13 + 28 -35 बरोबर किती. लक्ष द्या. काय म्हणते, जर गणितामध्ये प्लस आणि मायनस असे दोनच प्रकारच्या क्रिया असतील, काय प्लस आणि मायनस अशा दोनच प्रकारच्या जर क्रिया असतील, तर आपल्याला काय करायचं, उत्तर हा कॅल्क्युलेशन हा डावीकडून उजवीकडे करायचं. बरोबर आहे. ही नॉर्मल मेथड पुस्तकात म्हणा किंवा जे पुस्तकातला नियम आहे त्याच्या प्रकारे मी एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला. लक्ष द्या. -8 आणि +13 मायनस प्लस मायनस. बरोबर आहे. पहिल्या संख्येत चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येत चिन्ह प्लस, मायनस प्लस मायनस, 13 मधून 8 गेले किती 5. उत्तरात चिन्ह काय, मोठ्या संख्येचा म्हणजे प्लस. बरोबर. आता राहिलं किती मग 28 प्लस प्लस तुम्हाला माहिती आहे 5 अधिक 28 प्लस होईल ना, प्लस प्लस प्लसच येतो. बरोबर आहे. 8 5 13, 3 हातचा 1 33. उत्तरात चिन्ह काय राहील, प्लस. हा लिहिलं नाही लिहिलं तरी चालते, आपण समजावासाठी लिहित आहोत. त्याच्यानंतर आहे -35 -35. लक्ष द्या. आता पहिल्या संख्येत चिन्ह प्लस, दुसऱ्या संख्येत चिन्ह मायनस, क्रिया वजाबाकीची. 35 मधून 33 गेले 2, उत्तरात चिन्ह काय, मोठ्या संख्येचं. आपलं उत्तर काय राहील मग -2. ठीक आहे. ही झाली नॉर्मल मेथड. आता एक आपली मेथड सांगतो, सौरभ कोटेले मेथड. ठीक आहे. सोपी आहे. लक्ष द्या. किती मोठं उदाहरण राहू द्या, काही राहू द्या. आपल्याला काय करायचं आहे, प्लस प्लस जवळ घ्यायचं आहे, मायनस मायनस जवळ घ्यायचं. तर -8 आणि -35. ठीक आहे. त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे, प्लस प्लस जवळ, प्लस किती आहे 13 + 28. ठीक आहे. एवढं हे करण्यापेक्षा सोपं होतं, छोटं उदाहरण होतं म्हणून आपण लवकर सोडवलं. हे करायचं आपल्याला काय, मायनस मायनस जवळ घ्यायचं आणि प्लस प्लस जवळ घ्यायचं. ठीक आहे. लक्ष द्या. मायनस मायनस काय होते, प्लस, एवढं माहिती आहे तुम्हाला. आणि उत्तरात चिन्ह काय राहते, मायनस. म्हणून 8 5 13 3 हातचा 1 किती झाले 43. उत्तरात चिन्ह काय राहील, मायनस. समजलं एवढं. त्याच्यानंतर 11 1 हातचा 1 किती झाले 41. याचं चिन्ह काय राहील, प्लस. ठीक आहे. आपण नेहमी वजाबाकी करताना काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. 43 मधून 41 गेले, उरले किती 2. मोठ्या संख्येत चिन्ह उत्तराचं राहील म्हणजे काय, मायनस. समजलं इथपर्यंत. हो. जाऊन पुढे, चला पुढे जाऊ आपण. लक्ष द्या. दुसरं उदाहरण आहे तुमच्यासाठी. 27 - 38 27 - 38 + 44 - 41 + 44 - 41 -60 + 17 -60 + 17 बरोबर किती. लक्ष दे. प्रश्न काय आहे, 27 - 38 + 48 सॉरी +48 - 41 -60 + 17. सॉरी इथे 44 झालं होतं. लक्ष द्या. आपल्या पद्धतीने सांगतो, एकदा जाऊ द्या, आपल्याच पद्धतीने सांगतो. आपल्याला काय करायचं, प्लस प्लस जवळ घ्यायचा. बरोबर आहे.
हा 27 आहे, याला कुठलंच चिन्ह नाही, काहीच चिन्ह नाही दाखवता याच्या मागे, याच्या पहिले. मग हा काय कशात आहे, प्लस मध्ये, म्हणजे 27 प्लस 48 प्लस 17. ठीक आहे, हे काय प्लस प्लस वाले आपण जवळ घेतले, बरोबर आहे. 7 त्रिक 21, 22 2 हातचे 2, 6 7 8 9 किती झाले 92 प्लस. ठीक आहे, तर मायनस 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 38 मायनस 41 मायनस 7. ठीक आहे, सर्व तुम्हाला माहित आहे. मायनस मायनस प्लस उत्तरात चिन्ह मायनस, मायनस मायनस प्लस उत्तरात चिन्ह मायनस. तर तेवढं म्हणजे काय, सारखे चिन्ह असतील तर बेरीजच करायचे, फक्त उत्तरात चिन्ह जे आहे ते द्यायचं, बरोबर. 8 ने 1 9, किती झाले 7, 6 ने 12 ने 1 13 उत्तरात चिन्ह मायनस. ठीक आहे, आता काय करायचं आहे, प्लस मायनस मायनस, फक्त मायनस करताना वजा करताना काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ठीक आहे, 9तून 2 गेले 7, 3तून 13तून 9 गेले 4, आणि उत्तरात चिन्ह काय राहील, मोठ्या संख्येचा म्हणजेच काय मायनस. तुमचं उत्तर काय राहील मायनस 47. समजते इथपर्यंत. ठीक आहे, लक्ष द्या. आपण काय 2 उदाहरणं पाहिले, सारखेच उदाहरणं असतात सर्व, आपल्याला फक्त प्रॅक्टिस करावं लागते. ठीक आहे, पुस्तक ठेवा सोबत. लक्ष द्या, आपण काय संख्या व गणिती क्रिया बघतो. आपण पहिले बेरीज आणि वजाबाकीचे चिन्हांचे नियम बघितले, त्याच्यावरच हा प्रश्न होता. नियम पहिला काय होता, जर प्रश्नामध्ये जर बेरीज व वजाबाकीचे चिन्ह असतील, फक्त कशाचे, बेरीज व वजाबाकीचे 2च चिन्ह असतील, तर आपल्याला तो प्रश्न जो आहे तो कुणाकडून सोडवत नाही, तर डावीकडून उजवीकडे, इकडून इकडे, बरोबर आहे. तर पुस्तकानं सांगितलंय, मी तुम्हाला शॉर्टकट काय सांगितलंय, प्लस प्लस जवळ घ्या आणि मायनस मायनस जवळ घ्या, बाकी ते आहे ते आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन जे करायचं आहे ते आहे. तुम्हाला एक प्रश्न, आणखी शेवटचा एक प्रश्न घेऊ आणि मग जाऊ पुढे. लक्ष द्या. आता तिसरं उदाहरण, मायनस 132 प्लस 201 मायनस प्लस 201 मायनस 67 प्लस 178 मायनस 67 प्लस 178 प्लस 225 प्लस 225, बरोबर. लक्ष द्या, प्रश्न काय आहे, मायनस 132 प्लस 201 मायनस 67 प्लस 178 मायनस 125 बरोबर किती. काय करायचं आहे, मायनस मायनस जवळ घ्यायचं आपल्याला. मायनस 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 चिन्ह किती, 2 संख्यांना, मायनस 132 आणि मायनस 67. ठीक आहे, प्लस प्लस जवळ घ्या, प्लस 201 प्लस 178 प्लस 225. ठीक आहे, लक्ष द्या, मायनस मायनस प्लस उत्तरात चिन्ह काय मायनस, प्लस 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 सर्व प्लसच होते. ठीक आहे, किती झाले 9, किती झाले 9 199. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 5 13 आणि 1 14, 1404 हातचा 1, हे किती झाले 9 आणि 10 10 शून्य हातचा 1, हे किती झाले 6, 604 आणि 199. ठीक आहे, लक्ष द्या. आता काय करायचं आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे मायनस प्लस मायनस उत्तरात चिन्ह काय मोठ्या संख्येचे, म्हणजे आपलं उत्तरात मोठी संख्या कोणती आहे 604, म्हणजे आपलं उत्तरात चिन्ह काय येईल, उत्तरात चिन्ह काय येईल आपलं प्लस. ठीक आहे, लक्ष द्या. आता 400 600 मधून 200 गेले समजा, सॉरी 600 400 400 काय राहिले 405. ठीक आहे, हे काय राहील आपले प्रश्नाचे उत्तर. समजलं हो, लक्ष द्या एकदा
बरोबर करून घ्या. एक तुम्हाला सोडवायला प्रश्न देतो, तुम्हाला कमेंट मध्ये हे प्रश्नाचे उत्तर सांगायचं आहे. काय लिहायचं? नियम पहिला म्हणजे त्याच्या खाली प्रश्न चौथा. ठीक आहे, आणि ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे आहे. लक्ष द्या, काय आहे प्रश्न? 68 - 91 + 98. 68 - 91 + 98 + 98 -95 + 6 -95 + 6 बरोबर किती? ठीक आहे, काय करायचं आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर एकदा चेक करतो मी. लक्ष द्या, 68 - 91 + 98 -95 + 6 बरोबर किती? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं. काय करणार तुम्ही? नियम 1 प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर सांगा. ठीक आहे, लक्ष द्या. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. नियम आहे आपला दुसरा. नियम काय आहे आपला? दुसरा. ठीक आहे, एक मिनिट. लक्ष द्या, नियम दुसरा काय आहे? दिलेल्या गणितामध्ये कंस असतील आणि त्याच्या आत अजून कंस असतील. बरोबर आहे, म्हणजे दिलेल्या गणितात कंसामध्ये कंस आणि त्याच्या आतमध्ये अजून कंस असतील तर आपल्याला सगळ्यात आतील कंसातून उत्तर म्हणजे प्रश्नाचे उत्तर सोडवायला सुरुवात करायची आहे. आणि चिन्हांचे नियम आपल्याला काय व्यवस्थित वापरायचे आहे. ठीक आहे, प्रश्न पहिला बघा. प्रश्न पहिला काय आहे? लक्ष द्या, 2 + पेटी कंस 2 मायनस कंस 2 -2 - 4 बरोबर किती? लक्ष द्या, हे प्रश्न आहे. याला आपण पेटी कंस, याला नॉर्मल साधा कंस म्हणतात. ठीक आहे, लक्ष द्या. दुसरा नियम काय आहे? दिलेल्या गणितात कंसामध्ये हा कंस आहे, कंसामध्ये कंस असतील, त्याच्या आतमध्ये अजून कंस असेल तर आपल्याला सर्वात आतील कंसापासून प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी सुरुवात करायची आणि चिन्हांचे नियम बरोबर व्यवस्थित बघायचे. लक्ष द्या, तुम्हाला एक 2 पद्धत सांगतो. एक शॉर्टकट आहे पण त्याच्यात चुकण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आपण जी पहिली पद्धत आहे त्याच्याला तुम्ही सोडवा प्रश्न. म्हणजे कसं? लक्ष द्या, जे वर दिलं आहे ते खाली उतरत आणायचं आहे. 2 + स्क्वेअर ब्रॅकेट किंवा पेटी कंस -2 मायनस. लक्ष द्या, आता इथं काहीच नाही आहे. 2च्या आधी म्हणजे काय आहे? प्लस आहे. बरोबर आहे, म्हणजे +2 - 4 प्लस मायनस मायनस उत्तरात चिन्ह मोठ्या संख्येचे, 4तून 2 गेले 2, मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे उत्तरात चिन्ह काय राहील? -2. समजलं? त्याच्यानंतर 2 + स्क्वेअर ब्रॅकेट मायनस. लक्ष द्या, आता हा 2 आहे, हा मायनस आहे आणि हा मायनस आहे. लक्ष द्या, आता जर हा कंस असेल त्या कंसालाच आपण गुणाकाराचं चिन्ह असा इंडिकेट म्हणजे गुणाकार समजतं का? म्हणजे कंस आहे म्हणजे काय आहे? संख्या गुणाकारात आहे. म्हणजे याचा अर्थ मायनस गुणिले मायनस काय होते? प्लस होते. मला सांगितलं तुम्हाला मी. मग हे काय होईल? 2 मायनस गुणिले मायनस प्लस 2. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट इथे 4 पण लिहू शकता. 2 + -2 बरोबर 2 + 2 किती? 4 आणि उत्तरात चिन्ह प्लस. लिहिलं नाही लिहिलं तरी चालते. 2 + हा काय? 2. लक्ष द्या, आता मायनस प्लस मायनस म्हणजे 2 - 4. ठीक आहे, आता काय होईल? 2 + लक्ष द्या, प्लस मायनस मायनस उत्तरात चिन्ह मोठ्या संख्ये, 4तून 2 गेले 2, उत्तरात चिन्ह काय राहील? मायनस. कंस आहे तसं. ठीक आहे, 2 हा प्लस मायनस मायनस किती? 2 मायनस प्लस 0. इकडे प्लसचं चिन्ह आहे. बरोबर, कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लसचं चिन्ह आहे. उत्तर काय राहील तुमचं? 0. असंच एक एक स्टेप मांडत सोडवायचे. ठीक आहे, समजलं आहे उदाहरण? याचा नियम काय होता? दुसरा नियम, दिलेल्या गणितात काय असेल? कंस असेल, त्याच्या आत कंस असेल, त्याच्या अजून आतमध्ये कंस असेल. म्हणजे कंसात ती दिलेली संख्या जर कंसामध्ये असेल, त्याच्यात कंसातला कंस असेल तर सगळ्यात आतील कंसापासून सुरुवात करायची आहे उदाहरण सोडवण्यासाठी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? चला एक दुसरा उदाहरण घेऊ. लक्ष द्या,
दुसरं उदाहरण काय आहे, -8 प्लस, तुम्ही पॉज करून हा व्हिडिओ प्रश्न सोडवून तुम्ही स्किप करू शकता समोर. 15 -21 -21 बरोबर किती, -8 प्लस -6 प्लस 15 -21. ओके, लक्ष द्या काय करायचं आहे, हा उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, -8 प्लस -6 प्लस 15. लक्ष द्या, आता दिलेल्या गणितामध्ये कंस आहे, त्याच्या आत कंस आहे, त्याच्या आत अजून कंस आहेत. दिलेल्या गणितात जर कंसामध्ये कंस असेल व अजून त्याच्या कंसामध्ये कंस असेल तर आपल्याला काय करायचं आहे, अतिशय आतील कंसापासून सुरुवात करायची आहे. चिन्हांचे नियम बरोबर माहित करायचे आहेत. लक्ष द्या, आता प्लस मायनस मायनस, 31 मधून 21 गेले किती, 10. उत्तरात चिन्ह मोठ्या संख्येचा म्हणजे काय, मायनस. बरोबर, त्याच्यानंतर -8 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट -6 प्लस. लक्ष द्या, आता हे 15 आहेत, हा का मायनस गुणिले मायनस प्लस, 15 आणि 10 25. उत्तरात चिन्ह काय राहील, प्लस, मायनस मायनस प्लस. ठीक आहे, लक्ष द्या, -8 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट मायनस, हा काय आहे प्लस, इकडे काय आहे प्लस. बरोबर आहे, लक्ष द्या, आता हे 6 जसेच तसे, प्लस प्लस आहे, काही फरक पडत नाही, म्हणून हे जर आपण बाहेर काढायचं असेल तर प्लस आणि किती 25. काय 25 -8 प्लस, लक्ष द्या, आता ब्रॅकेट मायनस प्लस मायनस. ठीक आहे, 25 मधून 6 गेले किती, 19. उत्तरात चिन्ह काय मोठ्या संख्येचे म्हणजे काय, प्लस. बरोबर, आता काय -8 प्लस प्लस प्लसच किती, 19. ठीक आहे, 19 मधून लक्ष द्या, आता मायनस प्लस मायनस, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 19 मधून 8 गेले किती, 11. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे प्लस, लिहिलं नाही लिहिलं तरी चालते. हा झाला तुमचा दुसरा उदाहरण, त्याचा दुसरा नियमावरचा. समजले इथपर्यंत? ठीक आहे, लक्ष द्या, हा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे. याचा प्रश्न तुम्ही हा प्रश्न सोडवा आणि कमेंट मध्ये काय लिहा, नियम दुसरा, प्रश्न तिसरा, त्याचा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, पेन वही घेऊन बसा. ठीक आहे, चला आता जाऊ आपण पुढचा नियम, नियम तिसरा. कोणता नियम, नियम क्रमांक तिसरा. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, लक्ष द्या, आता आपल्याला तिसरा नियम शिकायचा आहे. तिसरा नियम काय आहे, जर गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असे सर्व चिन्ह असतील, कोणते, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असे सर्व चिन्ह असतील आणि कंस दिलेला नसेल तर आपल्याला जिथपर्यंत प्लस मायनसचे चिन्ह आहे तिथपर्यंत आपल्याला काय स्वतः कंस करून घ्यायचा आहे. लक्ष द्या, प्रश्न घेऊ डायरेक्ट आपण. प्रश्न पहिला आहे 35 गुणिले 8 भागिले 7, 35 गुणिले 8 भागिले 7 प्लस 153 गुणिले 7 भागिले 17, 153 गुणिले 7 भागिले 17 मायनस 63 गुणिले 7 भागिले 9, 63 गुणिले 7 भागिले 9 बरोबर किती. ठीक आहे, लक्ष द्या, नियम काय म्हणते तिसरा, दिलेल्या गणितात काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असे सर्व चिन्ह असतील आणि कंस दिलेला नसेल तर आपल्याला अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, स्वतः कंस द्यायचा आहे. काय करायचं आहे, स्वतः कंस द्यायचा आहे. कुठपर्यंत, जिथपर्यंत प्लस मायनसचे चिन्ह आहे तिथपर्यंत. लक्ष द्या, आता याला कसं सोडवायचं आहे, 35 गुणिले 8 त्यालाच आपण भागिले 7 असंही लिहू शकतो. ठीक आहे, प्लसचं चिन्ह आहे म्हणजे हा एक कंस झाला का आपला. बरोबर, त्याच्यानंतर 153 गुणिले 7 भागिले 17 असंही लिहू शकतो. इकडे मायनसचं चिन्ह आहे म्हणजे आहे, जिथपर्यंत प्लस मायनसचं चिन्ह आहे तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, कंस करायचा आहे. ठीक आहे, 63 गुणिले 7 भागिले 9. ठीक आहे, काटाकाटी करायचा आहे तुम्हाला. मी काय सांगितले होते, कसोट्या सांगितल्या होत्या, भागाकार कसा करायचा तो पण सांगितला, मागचे व्हिडिओ बघा. लक्ष द्या, 7 1 7, 7 5 35. ठीक आहे, आता राहिले किती, 5 गुणिले 8 बरोबर, लिहू की डायरेक्ट लिहितो. लक्ष द्या, 5 गुणिले 8 8 पंचे
40. प्लस आहे म्हणून प्लस, मायनस असतं तर मायनस. 17 1 17, 17 9 153, 9 7 63. मायनस चिन्ह आहे म्हणून मायनस. बरोबर आहे. 9 गुणिले 7 9 7 63. 9 1 9 9 7 63, 7 7 49. ठीक आहे. मग सेम तो झाला. आपल्याला काय करायचं आहे, प्लस प्लस जवळ घ्यायचं आहे, मायनस मायनस किंवा यांची बेरीज करून टाका. किती हे 3 6 4 10 103. ठीक आहे. मायनस किती 49. ठीक आहे. या प्रश्नाचे उत्तर काय येईल मग, 54 येईल का. उत्तरात चिन्ह काय राहील, प्लस. ठीक आहे. 103 मायनस 103 मायनस 49. ठीक आहे. समजलं का इथपर्यंत. समजलं. जायचं पुढं. काय होता आता हा नियम तिसरा, दिलेल्या संख्येमध्ये जर गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असे सर्व चिन्ह असतील आणि कंस दिलेला नसेल तर आपल्याला स्वतः आपल्या सोयीसाठी आपल्याला काय करायचं आहे, स्वतः कंस द्यायचा आहे. आणि कुठं कंस द्यायचा आहे, जिथपर्यंत प्लस मायनस चिन्ह आहे तिथपर्यंत. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. भागाकाराला आपण असंही लिहू शकतो. ठीक आहे. काय केलं आपण, 7 1 7 7 5 35 7 5 40, 17 9 153, 9 7 63, मायनस चिन्ह म्हणून मायनस. 9 1 9 9 7 63, 7 7 49. ठीक आहे. काटाकाटी बेरीज वजाबाकी केलं तर उत्तर काय येते, 54. ठीक आहे. चला समजलं तुम्हाला. दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी, 95 गुणिले 18 भागिले 9. 95 गुणिले 18 भागिले 9 डायरेक्ट येतो. एक मिनिट पॉज करतो. पॉज करू का नको, राहू दे. चला 95 गुणिले 18 भागिले 19 प्लस प्लस 115 गुणिले 13 भागिले 23. 115 गुणिले 13 भागिले 23 मायनस 91 गुणिले 7 भागिले 13. 91 गुणिले 7 भागिले 13. बरोबर. ठीक आहे. काढा याचं उत्तर पटसे काढा. पॉज करा व्हिडिओ आणि उत्तर काढा, मग सांगतो मी. व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा. ठीक आहे. हा इकडे भागीला 19 होता जसा मागच्या प्रश्न होता, पण आपण वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट इथे घेतला. ठीक आहे. काय केलं आपण, लक्ष द्या. 95 गुणिले 18 भागिले 19. बरोबर आहे. 19चा भाग द्या. 9 5 45. ठीक आहे. 19 5 95 18 95 प्लस आहे म्हणून प्लस प्लसच आहे ना. हो प्लसच आहे. लक्ष द्या. 23 23 23 5 115 13 5 65 मायनस 13 7 91 7 7 49. ठीक आहे. प्लस मायनस ते तुम्हाला माहित आहे. हे किती 5 आणि हे किती 15, 155 मायनस 49. ठीक आहे. याचं उत्तर येते 15 मधून 9 गेले, 15 मधून 9 गेले, 6 हातचा एक वापस, 15 मधून 5 गेले 10 106 का. हो, या प्रश्नाचे उत्तर काय आहे, 106. समजलं तुम्हाला. हो ठीक आहे. किती नियम झाले, 3 नियम झाले. लक्ष द्या. व्हिडिओ खूप मोठा झालाय. आपल्याला 3 नियम शिकलो आपण. त्यातले पहिला काय, आपण संख्या आणि गणिती क्रिया बरोबर बेरीज वजाबाकी यांचे चिन्हांचे नियम शिकले. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बरोबर आहे. त्याचा पहिला नियम काय होता आपला, दिलेल्या गणितामध्ये जर बेरीज आणि वजाबाकी जसे दोनच जर क्रिया असतील तर आपण काय करतो, डावीकडून उजवीकडे कॅल्क्युलेशन करत जातो. मी शॉर्टकट सांगितली तुम्हाला, प्लस प्लस जवळ घ्या, मायनस मायनस जवळ घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा गुणाकार आणि भागाकार सांगितलं. त्याच्यानंतर दुसरा नियम होता, दिलेल्या गणितात जर कंस असेल त्याच्या आत कंस असेल आणि अजून त्याच्यात आत कंस असेल, म्हणजे दिलेल्या गणितात जर कंसात कंस आणि त्याच्या आत अजून कंस असेल तर आपल्याला सगळ्यात आतील सगळ्यात आजचा जो छोटा कंस आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची.
ठीक आहे. तिसरा नियम काय होता आपला, दिलेल्या गणितात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असे सर्व चिन्ह असतील, बरोबर आहे, आणि कंस दिलेला नसेल तर आपल्याला जेथपर्यंत प्लस मायनसचे चिन्ह आहे तिथपर्यंत आपल्याला काय करून घ्यायचे आहे, कंस करून घ्यायचे होते. आणि आपण असे 3 नियम पाहिले. आपण पुढचा नियम पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत तुम्हाला जर तुम्हाला आवडण्याची पद्धत आवडली असेल, शिकवायची पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आपल्या जे पोलीस भरती करणारे आहेत मित्र त्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला जे नवीन काही शिकवत राहील ते तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.